मीन राशीची मंडळी, ऐका ऐका ऐका. एप्रिल महिना तुमच्यासाठी खास ठरू शकतो. काय असं खास घडणार आहे एप्रिल महिन्यात? चला जाणून घेऊया. मीन राशीच्या मित्र आणि मैत्रिणींसाठी खास गोष्ट म्हणजे एप्रिल महिना तुमच्यासाठी वैयक्तिक विकासाचा असणार आहे. आता बाकीच्यांचं पास झालं, स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ आहे. काही गोष्टी खूप हळूहळू चालल्यात असं तुम्हाला वाटेल, पण त्या चालत असणं, ते काम होत असणं महत्त्वाचं आहे. जरी हळू असलं तरी त्यात थोडी थोडी प्रोग्रेस दिसणं गरजेचं आहे, कारण त्याचा लाँग टर्म फायदा, दूरवर फायदा तुम्हाला होणार आहे. म्हणजेच काय, काही गोष्टी तुमच्यासाठी कठीण असतील पण ग्रोथ देणाऱ्या, प्रगती देणाऱ्या असणार आहेत. आपण काय करूया, सगळ्यात आधी मीन राशीच्या करिअर आणि नोकरी व्यवसायाबद्दल बोलूया. मग कुटुंब, मग आरोग्य, मग शिक्षण, या सगळ्याबद्दलच चर्चा करणार आहोत. पण आधी पोटापाण्याचा धंदा, व्यवसाय, करिअर, नोकरी महत्त्वाचं की नाही? तर या सगळ्यामध्ये तुम्हाला मेहनतीचं फळ मिळण्याची शक्यता आहे. जी मेहनत तुम्ही आत्तापर्यंत घेतलेली आहे. आता एप्रिल महिना म्हणजे प्रमोशनचा महिना असतो, बढतीचा महिना असतो, अप्रायझलचा महिना असतो आणि तुम्ही घेतलेली मेहनत आता रंग दाखवणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आता तुमच्या मेहनतीला तुम्हाला फळ मिळू शकतं. सिनियर जे आहेत, तुमचे वरिष्ठ जे आहेत, त्यांच्याकडनं तुम्हाला चांगला गायडन्स, मार्गदर्शन मिळेल. काही लोकांना, जे खास करून फॉरेनमध्ये किंवा MNC कंपन्यांमध्ये काम करतात, त्यांना विशेष फायदा होताना दिसेल. पण तुमच्या कॉम्पिटिटरपासून, तुमचे जे स्पर्धक आहेत त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. ऑफिसमध्ये म्हणा किंवा व्यवसाय करत असाल तर व्यावसायिक दृष्टीने म्हणा, जे कोणी तुमचे स्पर्धक असतील, कॉम्पिटिटर्स असतील, त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, सुरुवातीलाच जे सांगितलं, कन्सिस्टन्सी अर्थात सातत्य. कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य जर तुम्ही ठेवलं तर यश तुमचंच असतं. कधी कधी आपल्याला असं वाटतं की अरे आपण ही गोष्ट करतोय पण यातनं काहीच साध्य होत नाही आहे. आपल्याला दिसणारा फरक जरी लक्षात येत नसला किंवा समोर काही फायदा जरी दिसत नसला तरी आपली प्रत्येक कृती ही आपल्या प्रगतीमध्ये हातभार लावत असते. म्हणून जे काही कला, कौशल्य किंवा स्किल्स तुम्ही आत्मसात करता आहात, तुमच्या कामामध्ये प्रगती करण्यासाठी तुम्ही तुमच्या कामात बदल करत आहात, ते सातत्याने करत राहणं गरजेचं आहे. आता वळूया आर्थिक स्थितीकडे. मीन राशीच्या महिला असतील, पुरुष असतील, मीन राशीची एकंदर आर्थिक स्थिती कशी असणार आहे? तर सुरुवातीला खर्च वाढण्याची शक्यता आहे. पैसा अडकूसुद्धा शकतो, त्यामुळे कुणालाही उधारी देताना, कुठेही मोठ्या स्कीममध्ये पैसे अडकवताना 10 वेळा विचार तुम्हाला करायचा आहे. पण खास करून अडकलेला पैसा 22 एप्रिल नंतर पुन्हा मिळू शकतो किंवा मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. शेवटच्या आठवड्यात आर्थिक स्थिती सुधारताना दिसेल. पण तुमच्यासाठी बजेट कंट्रोल महत्त्वाचं असणार आहे. म्हणजेच तुमची मिळकत आणि तुमचे खर्च यांचा ताळमेळ घालण्यासाठी महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. नियोजन करावं लागणार आहे. आर्थिक नियोजन महत्त्वाचं ठरणार आहे. आला पैसा गेला, नाहीतर असं होऊ शकतं इच्छा, आकांक्षा, हौशी मौजीवर पैसा उधळणं, ही गोष्ट थोडीशी कंट्रोल करावी लागेल. आता बोलूया कौटुंबिक स्थितीबद्दल. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल, एखादा शुभप्रसंग ठरण्याची, होण्याची किंवा त्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये कुटुंबाचा सपोर्ट तुम्हाला मजबूत राहील, कुटुंबाचा पाठिंबा चांगला राहील. तुम्हाला काय करायचं आहे, कुटुंबासाठी वेळ काढायचा आहे. तुमच्या मागे भरपूर काम आहेत, भरपूर तुम्ही बिझी आहात, मान्य. पण एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी, मुलांसाठी खास करून थोडासा वेळ काढायचा आहे. त्यामुळे कुटुंबातलं वातावरण आनंदी व्हायला मदतच होणार आहे. आता जे प्रेमात आहेत त्यांच्याबद्दल बोलूया. प्रेमासाठी एप्रिल महिना नक्कीच पॉझिटिव्ह वातावरण घेऊन येतोय. तुमचं तुमच्या जोडीदारासोबतचं बॉन्डिंग वाढणार आहे. या महिन्याच्या मध्ये तुम्हाला, जर तुम्ही कुठल्या इमोशनल ट्रॉमामध्ये असाल किंवा कुठल्या तरी भावनांच्या गुंतागुंतीमध्ये अडकलेले असाल तर या महिन्याच्या मध्यात तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल, क्लॅरिटी मिळेल, स्पष्टता तुमच्या नात्याबाबत तुम्हाला मिळू शकेल. पण अहंकार, इगो ज्याला म्हटलं जातं, त्यामुळे गरज नसताना काही गैरसमजसुद्धा तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन क्लिअर ठेवावं लागेल. म्हणजेच काय, तुमचा संवाद स्पष्ट ठेवावा लागेल. कुठल्याही प्रकारे संवाद साधताना योग्य शब्दांची निवड करावी लागेल. आता बोलूया आरोग्याच्या बाबतीत.
मीन राशीच्या लोकांना थोडेसे जॉईंट पेन, सांधेदुखी ज्याला आपण म्हणतो, अशा गोष्टींचा त्रास होऊ शकतो. डोळ्यांचा त्रास किंवा तणाव या गोष्टी एप्रिल महिन्यामध्ये जाणवू शकतात. आणि साहजिक आहे, मीन राशीला 7.5 चालू आहे, त्यामुळे हाडांचे त्रास, सांधेदुखी, जॉईंट पेन यासारख्या समस्यांशी मीन राशीची लोकं गेली 2.5-3 वर्ष लढतच आहेत. आणि त्यामुळे या बाबतीत तुम्हाला डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणं, कुठलंही दुखणं अंगावर न काढणं, योग्य व्यायाम करणं या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. पण महिन्याच्या शेवटी तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल. सल्ला जर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आरोग्यासाठी काय राहील तर योग्य आहार आणि योग्य व्यायाम हे तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर 7.5 चालू असल्यामुळे तुम्ही शनी महाराजांचे काही उपाय केलेत तर ते तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला लाभ देणारे ठरू शकतात. पण कुठले उपाय करायचे आहेत तर आपल्या चॅनलवर एक नुकताच काही दिवसांपूर्वी पॉडकास्ट आलेला आहे. ज्योती जोशी, ॲस्ट्रोगुरू ज्योती जोशी यांचा तो पॉडकास्ट आहे. त्यामध्ये त्या तेच सांगतायत की 7.5 नक्की काय घडतं, खास करून मीन राशीच्या बाबतीत 7.5 कुठले वाईट अनुभव येतात, कुठल्या चांगल्या गोष्टी घडतात, त्याचबरोबर जे काही वाईट अनुभव येत आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काय आहेत, उपाय काय आहेत. अगदी साधे सोपे बिनाखर्चिक उपाय ॲस्ट्रोगुरू ज्योती जोशी यांनी सांगितलेले आहेत. त्यामध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तो पॉडकास्ट नक्की बघा. शनी महाराज 7.5 प्रगतीसुद्धा करवतात असं त्यात त्यांचं म्हणणं आहे. पण त्याला काही अटी आहेत किंवा कुठलं कर्म आपल्या हातून त्यासाठी झालं पाहिजे जेणेकरून 7.5 सुद्धा आपल्याला प्रगतीचा अनुभव येईल. हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तो पॉडकास्ट नक्की बघा. एकंदरीत ग्रहस्थितीचा विचार करता शनी सध्या तुमच्या राशीत असल्यामुळे तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत आणि त्यातून थोडासा मानसिक ताण तुम्हाला जाणवतोय. पण या महिन्यात गुरु महाराजांची कृपा मीन राशीवर होईल आणि त्यातूनच प्रगती आणि स्थिरता तुमच्या आयुष्यात येईल. 2026 मधला एप्रिल महिना तुमच्यासाठी काही आव्हानं घेऊन येतोय, पण त्याचबरोबर वैयक्तिक प्रगती करवणारा सुद्धा असणार आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर मीन राशीसाठी हा महिना पेशन्स आणि स्मार्ट डिसिजन्सचा असणार आहे. संयम ठेवा म्हणजे तुमचं भविष्य मजबूत होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7.5 जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर त्यासाठी नकारात्मक विचारांपासून लांब राहा. अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्या पॉडकास्टमध्ये ऐकायला मिळतील ज्या तुमची 7.5 सोपी करतील, सोयीची करतील. तेव्हा तो पॉडकास्ट नक्की ऐका. एप्रिलमध्ये मीन राशीच्या लोकांनी घाई न करता निर्णय घ्यायचे आहेत. हा महिना आयुष्यात मोठा पॉझिटिव्ह बदल घेऊन येणारा सुद्धा ठरू शकतो. फक्त येणाऱ्या संधींकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्या संधींचा लाभ घ्यायचा आहे. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.